नमस्कार, माझे नाव माणिक चैतू मसरा, राहणार चारणवाडी, पोस्ट परळी, तालुका वाडा। आज आमच्या या ठिकाणी स्थलांतर झालेली माणसं जवळजवळ 2014-15 पासून ही काही हाताला काम नसल्यामुळे एकदा पावसाळा संपला का इथून भिवंडी, कल्याण, मुरुंबाड तिकडे कोणी रेतू काढायला जातं, कोणी वीटभट्टीवर जातं, कोणी मालकीत जातं आणि सर्व मुलं बाळासहित जवळजवळ 6 महिने हे स्थलांतर होतात। आणि तिकडनं मग कोणी रात्रीच्या कामाला गेल्यावर कोणाच्या पाहायला लागतं, कोणी रेतूवर जातो, तिथं कोणाच्या कानातून रक्त येतं, कोणी नदीत आपल्या त्या खाडीत पडून बुडून मरतो। म्हणजे अशी कठीण परिस्थिती झेलून आज आमच्या या स्थलांतर ही लोक तिकडे होऊन आणि कधी काम केलं तर पैसे टायमावर देत नाही, कधी भाड्याला नसली, काही माणसं तशीच येतात। सगळी ही माणसं विखरले जातात, म्हणजे कोणी वीटभट्टीवर जातं, तर कोणी रेतूवर जातं, तर कोणी मालकीत जातं। आणि मग तिकडनं पैसे आणले तरी पाहिजे, कसं तरी जगून यायचं। आणि मग हे पैसे नसल्यामुळे लोक सर्व गावातली स्थलांतर होऊन अनेक वर्षे ही परंपरा चालू असताना आमच्या अचानक केशवसृष्टी ग्रामविकासच्या काही कार्यकर्त्यांची भेट होऊन आम्ही त्यांच्याकडे एक विनंती केली की आमच्या गावची सर्व लोक ही स्थलांतर होतात, त्याच्यामुळं आम्हाला गावच्या बाजून नदी गेले, त्याच्यावरून जर आम्हाला पाणी दिलं आमच्या शेतीला, शेती तर प्रत्येकाची आहे, कोणाची 12 एकर आहे, कोणाची 10 एकर आहे, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। आणि त्यांना आम्ही सांगले की आम्ही जे सांगाल ते करू, आम्ही श्रमदान करायला तयार आहेत। म्हणून त्यांनी आम्हाला पाणी दिलं आणि आज आम्ही श्रमदान करून आम्हाला शेतीसाठी पाणी देऊन आम्ही शेतीत चांगली मोलमजुरी करून आणि आमची स्वतःच्या जमिनीतून उत्पन्न आम्ही तयार करतो। आणि त्याच माध्यमातून केशवसृष्टी आणि आमचं श्रमदान असं योगदान मिळून आमच्या या आज चारणवाडी गावामध्ये भविष्यात आणि आता चांगले दिवस आलेत आणि चांगला म्हणजे फायदा आमच्या गावासाठी झालेला आहे। धन्यवाद।